तयारी 10वीची या कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सांगते की हा कार्यक्रम रोज दुपारी 5:30 वाजता आम्ही पुन्हा प्रक्षेपित करत असतो, त्यामुळे तुम्ही पुन्हा बघू शकता. शिवाय आमची वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv. त्या वेबसाईटवर हा कार्यक्रम अपलोड होत असतो. शिवाय काही टिप्स प्रत्येक विषयाच्या संदर्भात आम्ही देतो, त्या तुम्ही नक्की त्या वेबसाईटला भेट देऊ शकता. आणि आपल्यासोबत अलका मॅडम आहे, आपण त्यांच्याशी बोलतो आहोत. मॅडमशी बोलण्यापूर्वी पुन्हा एक फोन आलेला आहे, आपण जाणून घेऊ. अंकित बोर्डे आहे चंद्रपूरहून. अंकित, तुझा प्रश्न विचार. माझा प्रश्न असा आहे की पायथागोरस प्रमेयाची कोणते गणित येण्याची शक्यता आहे? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की गणिताच्या बाबतीत असं काही सांगू शकत नाही की काही ह्याच्यामध्ये असे शास्त्रामध्ये किंवा असे प्रश्न ठरलेले असतात किंवा काहीतरी येण्याची शक्यता असते. पण गणितामध्ये कसं आहे की तुम्हाला भरपूर उदाहरणं आहेत, तर त्याच्यामुळे कोणतेही उदाहरण येऊ शकतं. पण ते 2 गुणांची कोणती, 3 गुणांची कोणती आणि 4 गुणांची कोणती याच्यामध्ये विभागणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणपणे पायथागोरसचा प्रमेय ह्याच्यावर एक आधारित उदाहरण असतं. अपोलिनियसचं प्रमेय ह्याच्यावरचं एक येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला गुणधर्म व्यवस्थित जर तुमचे पक्के असतील तर आणि तुम्ही जर उदाहरणांचा सराव रोज केला तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच मॅडम, तुम्ही आता मॉडरेटर म्हणून काम करता आहात, 28 वर्ष झाले तुम्ही शिकवत आहात हा विषय. तुम्हाला काय जाणवलं पेपर तपासताना? कोणत्या चुका नेहमी विद्यार्थी करतात की ज्या टाळता येऊ शकतील? मला आधी पहिल्यांदा सांगायचंय की साधारण मुलांना कसं असतं की प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर ती पूर्ण वाचायची. साधारणपणे बीजगणिताचा पेपर होऊ शकतो पण भूमितीचा होत नाही त्या दृष्टीने. तर पहिला प्रश्न फक्त वाचायचा आणि त्याच्यानंतर मग तोच सोडवायचा. कारण काय असं, समजा मुलांची टेंडन्सी कशी असते की पूर्ण आपण पेपर बघूया, नंतरचे 4थी आणि 5वे प्रश्न जरा कठीण असतात. मग एखादा प्रश्न त्यांनी तिकडे कठीण प्रश्न बघितला तो त्यांच्या तोच डोक्यात राहतो आणि मग त्या चुका ते पहिल्या प्रश्नामध्ये साध्या. थोडंसं विस्तार आणि आणखी या चुकांबद्दल बोलूया. संदेश पाटील आपल्यासोबत आहे रायगडहून. संदेश, तुझा प्रश्न विचार. मॅडम, मला असं विचारायचं आहे की उन्नत कोन आणि अवनत कोन ही गणिते मला खूप जड पडतात, तर ती जरा सोप्या पद्धतीने सांगा. उन्नत कोन आणि अवनत कोन ह्याच्यामध्ये ना साधारणपणे 10 उदाहरणं आहेत. त्या 10 उदाहरणांचा तुम्ही सराव केला ना की 30 उदाहरणं येणार आहेत. आणि मुख्य म्हणजे अशा प्रत्येक प्रकारची जी ह्याच्यामध्ये संग्रहात दिलेली आहेत आणि उदाहरणं ना त्याच पद्धतीने सोडवलेली उदाहरणं आहेत. मला नाही आणखीन एक सांगावंसं वाटतं की सोडवलेल्या उदाहरणांकडे पण तुम्ही लक्ष द्या, कारण बोर्डामध्ये 2 किंवा 3 उदाहरणं प्रत्येक प्रकरणामध्ये जी सोडवलेली उदाहरणं असतात त्याच्यामधली येतात. नक्कीच, म्हणजे सोडवलेली उदाहरणं आणि पुस्तकाबाहेरची उदाहरणं विचारल्या जात नाही, त्याच्यामुळे त्याचा सराव नीट करणं आवश्यक आहे. मगाशी तुम्ही सांगत होतात प्रश्नपत्रिका वाचण्याबद्दल, तर त्याच्यामुळे ते तसं होतं. मी मगाशी बोलले की साधारण काय होतं की 4थ्या प्रश्नामध्ये एखादं कठीण उदाहरण त्याला वाटलं तर ते डोक्यात राहिल्यानंतर मुलांच्या चुका साध्या जे 2 गुणांचे प्रश्न असतात, 3 गुणांचे प्रश्न असतात की त्यांचे हातचे मार्क असतात, तिथे ते चुका करतात. आणखीन मला एक आढळलं की काय असं, त्यावर बोलू. सोनाली वनमाने पंढरपूरहून आपल्यासोबत आहे. सोनाली, तुझा प्रश्न विचार. हॅलो, माझं सूत्र आहेत ना, माझे सगळे सूत्र पाठ आहेत पण ते कुठं वापरायचे तेच कळत नाही. अच्छा, कुठं वापरायची म्हणजे आता जर सूत्र व्यवस्थित पाठ केली असतील तर कोणत्या, आता उदाहरणार्थ घनाचं घनफळ विचारलं तर घनाचं घनफळ म्हणजे घनाचं जो सूत्र पाठ केलं असलं तर तो तुला आलंच लक्षात आलंच पाहिजे की हे सूत्र ह्याच्यासाठी आहे. तर मी मगाशी जो चार्ट दाखवला तो चार्ट तसा पद्धतीने केला आणि रोज त्याचं पाठांतर व्यवस्थित तुझं झालेलंच आहे. मग ह्यासाठी तुला सराव आवश्यक आहे. तो सराव जास्तीत जास्त केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. नक्कीच, सरावाला पर्याय नाहीये आणि सूत्र पाठ करण्याला सुद्धा पर्याय नाहीये. दुसरी टिप्स काय द्याल मॅडम? काय तुम्हाला जाणवलं की कुठल्या चुका विद्यार्थ्यांच्या? साधारण कसं असतं की एखाद्या ह्याच्यामध्ये की गुणधर्म त्यांना लिहिणं अपेक्षित असतं, की एखाद्या गुणधर्माचा वापर केल्यानंतर गुणधर्म लिहिणं अपेक्षित असतं. मुलं काय करतात, घाईघाईने सोडवल्यानंतर गुणधर्म लिहित नाहीत. नंतर मग साधारण समजा 1-2 गुणांचा प्रश्न जरी असेल तरी गुणधर्म त्याला महत्वाचं आहे, एकक लिहित नाहीत. म्हणजे जी काही लांबी काढली असेल ती सेंटीमीटरमध्ये असेल किंवा मीटरमध्ये असेल ती लिहिली जात नाही. त्याच्यामुळे 2 गुणांच्या ऐवजी मग एकच गुण त्यांना मार्क मिळतो, कारण काय, गुणधर्म न लिहिल्यामुळे आणि एकक न लिहिल्यामुळे. ह्या चुका त्या मुलं करतातच त्याच्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे आणखीन कसं असतं की आकृतीमध्ये घाईघाईने समजा 4 दिले असतील तर ते चुकून 6 घेतात. नक्कीच मॅडम, थोडंसं आणखी पुन्हा याच्याबद्दल विस्ताराने बोलू. तृप्ती तपकीर आहे हिंगोलीहून आपल्यासोबत. तृप्ती, काय आहे तुझा प्रश्न? तृप्ती तपकीर आहे हिंगोलीहून आपल्यासोबत. तृप्ती, तुझा प्रश्न विचार. माझा प्रश्न असा आहे की बोर्ड परीक्षेला 5वा प्रश्न सुरुवातीला लिहिला तर चालतो का? हो, कोणताही प्रश्न तुम्ही आधी सोडवू शकता. असं काही बंधन नाहीये की तुम्ही पहिलाच प्रश्न सोडवायला पाहिजे. 5वा प्रश्न आधी लिहिला तरी चालेल, त्याच्यामध्ये काही तुमचे मार्क वगैरे कमी होत नाहीत.
खरं म्हणजे जो प्रश्न आपल्याला चांगला येतो आणि ज्याच्याबद्दल आपल्याला खात्री आहे तो प्रश्न सोडवणं हे अधिक जास्त महत्वाचं आहे. क्रम कोणता असण्यापेक्षा मॅडम नक्कीच याच्याबद्दल आपण बोलू. पेपर पॅटर्न बद्दल सुद्धा आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. विद्यार्थ्यांचे फोन पण येतात आहे आणि तुमच्या शंकांचं समाधान करण्यासाठी खास मॅडम इथे आलेले आहेत. इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.